आजच्या या आपल्या एका नवीन सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सुरुवात अगदी 1957च्या काळात जाते. म्हणजे कल्पना करा, ऑक्टोबर 1957चा तो काळ आहे आणि अमेरिकन सरकारचे सर्वोच्च अधिकारी रात्रीच्या आकाशाकडे अगदी भीतीने पाहत आहेत. कारण त्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूने म्हणजे सोव्हिएत युनियनने तो धातूचा गोळा अंतराळात पाठवला होता. अगदी बरोबर. बास्केटबॉलच्या आकाराचा तो स्पुटनिक नावाचा उपग्रह जो बरोबर अमेरिकेच्या डोक्यावरून फिरत होता आणि बीप बीप असा आवाज करत होता. म्हणजे आपल्या आजच्या या चर्चेचा उद्देशच हा आहे की आपण आपल्याकडच्या नोट्स आणि माहितीच्या आधारे या नासा या संस्थेचा जन्म कसा झाला हे समजून घेणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण एका प्रॅक्टिकल ब्लूप्रिंटवर बोलणार आहोत. म्हणजे ज्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथे काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नक्की काय मार्ग आहेत हे आपण आज उलगडणार आहोत. हो ना, कारण तो जो स्पुटनिकचा बीप बीप आवाज होता तो केवळ एक उपग्रह नव्हता. तो अमेरिकेच्या मानसिकतेवर झालेला एक खूप मोठा भूकंप होता. आणि मला वाटतं याच प्रचंड घाबरलेल्या अवस्थेतून नासाचा जन्म झाला. म्हणजे तो आवाज फक्त एक तांत्रिक यश नव्हतं, ती अमेरिकेसाठी एक थेट धमकी होती. अच्छा, म्हणजे कशी धमकी? कारण त्याचा सरळ अर्थ असा होता की जर सोव्हिएत युनियन एखादा उपग्रह अंतराळात एवढ्या वर पाठवू शकते तर ते त्याच रॉकेटचा वापर करून अमेरिकेवर अणुबॉम्ब सुद्धा टाकू शकतात. बापरे, म्हणजे तंत्रज्ञान तेच, फक्त पेलोड वेगळा. अगदी तसंच. त्यामुळे नासाची स्थापना ही काही सुरुवातीला ताऱ्यांचा किंवा विश्वाचा अभ्यास करण्याच्या अशा उदात्त हेतूने झाली नव्हती. शीतयुद्धाच्या काळात स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही एक अत्यंत निकडीची गरज होती. आणि मला वाटतं याच कारणामुळे त्यांनी अपोलो मोहिमेमध्ये अक्षरशः पाण्याचा पैसा ओतला. कारण चंद्रावर जाणं हे केवळ तिथले खडक गोळा करण्यासाठी नक्कीच नव्हतं. नाही, अजिबात नाही. ते संपूर्ण जगाला आणि विशेषतः सोव्हिएत युनियनला हे ओरडून सांगण्यासाठी होतं की आम्ही तंत्रज्ञानात तुमच्यापेक्षा खूप पुढे आहोत. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि ती शर्यत अमेरिकेने जिंकली. पण मला इथे जे सर्वात जास्त चक्रावून टाकतं ना ते हे आहे की शर्यत जिंकल्यावर ते तिथे थांबले नाहीत. खरंय, कारण ते थांबू शकतच नव्हते. पण इथे खूप मोठी आर्थिक अडचण उभी राहिली होती. अपोलो मोहीम ही पैशांच्या दृष्टीने अत्यंत खर्चिक होती. म्हणजे ते सॅटर्न 5 रॉकेट. हो, म्हणजे तुम्ही सॅटर्न 5 सारखं एक अवाढव्य रॉकेट बांधा, त्याचा फक्त एकदाच वापर करता आणि नंतर ते समुद्रात सोडून देता. हे तर अगदी एखादा विमान कंपनीने फक्त एका प्रवासासाठी बोईंग 747 विमान विकत घेण्यासारखं आहे आणि प्रवास संपल्यावर ते फेकून देण्यासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. ही पद्धत पुढे चालवणं शक्यच नव्हतं आणि याच लॉजिस्टिक अडचणीतून त्यांना नवीन तंत्रज्ञानाकडे वळावं लागलं, ज्याला आपण स्पेस शटल प्रोग्राम म्हणतो. ज्याचा मुख्य उद्देश पुनर्वापर किंवा रियुजेबिलिटी हा होता. म्हणजे अंतराळात जाणं ही आता एखादी मोहीम न राहता ती एक नियमित प्रक्रिया व्हावी. बरोबर. आणि याच स्पेस शटलमुळे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची उभारणी शक्य झाली. ते एखाद्या लेगो सेटसारखे तुकड्या तुकड्यांनी अंतराळात नेऊन जोडले गेले. आणि जेव्हा पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत होतं तेव्हा नासाने आपली नजर आणखी दूरवर वळवली. मला वाटतं इथेच हबल स्पेस टेलिस्कोपची एंट्री होते. होय, हबलने तर भौतिकशास्त्राचे नियमच बदलून टाकले. म्हणजे हबलच्या आधी विश्वाचं वय किती आहे याबद्दल आपल्याकडे फक्त अंदाजे आकडे होते. पण हबलने जेव्हा आकाशातल्या एका अत्यंत अंधाऱ्या भागाचा सलग अनेक दिवस फोटो घेतला, ज्याला आपण डीप फील्ड इमेज म्हणतो, हो तीच इमेज, तेव्हा तिथे हजारो नवीन आकाशगंगा सापडल्या. म्हणजे या एका शोधामुळे मानवाला विश्वाच्या अवाढव्या पसाऱ्याची पहिल्यांदाच जाणीव झाली असावी. आणि आता तर आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे फक्त दुर्बिणीतून पाहणं पुरेसं नाहीये. आपण थेट पर्सिवरन्ससारखे रोवर्स मंगळावर चालवत आहोत, जे तिथे नुसते फोटो काढत नाहीत तर चक्क मंगळाची माती उकरून तिथले नमुने गोळा करत आहेत, तिथे एकेकाळी जीवसृष्टी होती का हे शोधण्यासाठी. आणि याच बरोबरीने आर्टेमिस नावाची एक मोठी मोहीम सुरू आहे. 50 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्रावर चाललाय, पण यावेळी फक्त भेट द्यायला नाही, तिथे कायमस्वरूपी राहण्यासाठी, जेणेकरून तिथून पुढे मंगळावर जाण्याचा मार्ग तयार करता येईल. म्हणजे विचार करा ना, एखाद्या शेजाऱ्याला हरवण्यासाठी सुरू झालेली एक शर्यत आज संपूर्ण मानवजातीला एका मल्टीप्लॅनेटरी भविष्याकडे घेऊन चालली आहे. हेच तर विज्ञानाचं खरं सौंदर्य आहे. आज ही संस्था हवामान बदलापासून ते ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत आहे.
पण आता आपण या सगळ्या भव्य गोष्टींमधून थोडं प्रॅक्टिकल वास्तवाकडे येऊया. विशेषतः भारतातल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मला हा मुद्दा मांडायचा आहे. नक्कीच, कारण आपल्याकडे स्टेम क्षेत्रात खूप मुलं शिकत आहेत. हो ना. एरोस्पेस, कॉम्प्युटर सायन्स, AI या सगळ्यात खूप उत्तम शिक्षण घेत आहेत. आता मंगळावर रोव्हर उतरताना बघून कुणालाही वाटेल की पुढचा रोव्हर मी डिझाईन करेन. पण आपल्याकडे असलेल्या अधिकृत माहितीनुसार या स्वप्नावर एक खूप मोठं वास्तव पाणी फिरतं. हो, आणि तो अडथळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा नाहीये, तर तो अमेरिकेच्या धोरणांचा आहे. म्हणजे नागरिकत्वाचा मुद्दा. अगदी बरोबर. नासामध्ये थेट नोकरी मिळवण्यासाठी अमेरिकेचे नागरिकत्व असणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. बापरे, म्हणजे तुमच्याकडे कितीही अफाट बुद्धिमत्ता असली तरी फक्त भारतीय पासपोर्ट असल्यामुळे तुम्हाला तिथे थेट प्रवेश मिळू शकत नाही. दुर्दैवाने होय. हे ऐकायला सुरुवातीला खूप अन्यायकारक वाटतं. म्हणजे विज्ञानाच्या मूळ तत्वालाच हरताळ फासल्यासारखं नाहीये का हे? विज्ञान तर सीमारेषांच्या पलीकडचं मानलं जातं. केवळ एका कागदाच्या तुकड्यावरून तुम्ही जागतिक दर्जाच्या गुणवत्तेला कसं नाकारू शकता? तुमचा हा जो संताप आहे तो अगदी साहजिक आहे, पण जेव्हा आपण यामागचं कारण पाहतो त्याला त्याची तीव्रता समजते. हे सगळं तंत्रज्ञान ड्युअल यूज तंत्रज्ञान आहे. ड्युअल यूज म्हणजे दोन प्रकारे वापरता येण्यासारखं? हो, जे तंत्रज्ञान आणि जे इंजिनिअरिंग वापरून तुम्ही एखादा रोवर सुरक्षितपणे मंगळावर उतरवता, भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तेच तंत्रज्ञान वापरून तुम्ही एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे ICBM जगाच्या पाठीवर कुठेही अत्यंत अचूकपणे पाडू शकता. अच्छा, म्हणजे हे थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेलं आहे? अगदी. नासाचे रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन हे सर्व इतके घट्ट जोडलेली आहे की अमेरिकन सरकार हे तंत्रज्ञान दुसऱ्या देशाच्या नागरिकांच्या हाती पडण्याचा धोका पत्करूच शकत नाही. आता समजलं. म्हणजे मुख्य दरवाजा कायमचा बंद आहे. पण कोणत्याही मोठ्या व्यवस्थेत काही मागचे दरवाजे किंवा अप्रत्यक्ष मार्ग नेहमीच असतात. हो, आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी तोच खरा मार्ग आहे. पण असं म्हणतात की भारतातून घेतलेली पदवी थेट प्रवेश देऊ शकत नसेल तर अमेरिकेतील विद्यापीठे हा तो पूल असू शकतो. म्हणजे तिथे जाऊन MS किंवा PhD करणं. तुम्ही अतिशय अचूक मुद्दा पकडलात. जागतिक स्तरावरची गुणवत्ता याच मार्गाने नासाच्या इकोसिस्टममध्ये प्रवेश करते. कारण नासा सर्व संशोधन स्वतः करत नाही ना. नाही, ते MIT किंवा स्टॅनफर्ड सारख्या मोठ्या विद्यापीठांना अब्जावधी डॉलर्सचे प्रोजेक्ट्स देतात. जेव्हा विद्यार्थी अशा विद्यापीठात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करतात तेव्हा ते प्रत्यक्षात जेम्स वेब टेलिस्कोपचा डेटा विश्लेषित करत असतात. म्हणजे तुम्ही तांत्रिकदृष्ट्या नासाचे कर्मचारी नसता, पण तुम्ही त्यांच्याच मोहिमेचा एक भाग असता. बरोबर. हे एखादा मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखं वाटते मला. म्हणजे नासा हा त्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे, ज्याच्याकडे बजेट आहे, पण तो स्वतः कॅमेरे बनवत नाही किंवा कपडे शिवत नाही. हो, त्यासाठी ते SpaceX किंवा बोईंग सारख्या कॉन्ट्रॅक्टर्सना काम देतात. आणि या खासगी कंपन्यांकडे हुशार लोकांना योग्य तो व्हिसा देऊन नोकरीवर ठेवण्याची लवचिकता असते. अगदी चपखल उदाहरण आहे. आजच्या घडीला नासा त्यांच्या अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवण्यासाठी SpaceX कडून चक्क तिकीट विकत घेते. अच्छा, म्हणजे खासगी कंपन्यांना उच्च दर्जाच्या इंजिनियर्सची गरज असते. हो, जर तुमच्याकडे एखादा अत्यंत विशेष कौशल्य असेल तर या कंपन्या तुम्हाला नोकरी देण्यासाठी आणि तुमचा व्हिसा स्पॉन्सर करण्यासाठी स्वतःहून पुढे येतात. पण आजच्या काळात हे विशेष कौशल्य नेमकं काय आहे? कारण आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये भौतिकशास्त्रापेक्षा प्रोग्रामिंग आणि AI वर जास्त भर दिलेला दिसतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे अंतराळातून येणारा डेटा इतका प्रचंड असतो की मानवी मेंदूने तो प्रोसेस करणं आता शक्यच राहिलेलं नाहीये. हां, म्हणजे ते एक्झोप्लॅनेट शोधण्याचं उदाहरण आपण घेऊया. एक मोठी दुर्बीण एकाच वेळी लाखो ताऱ्यांकडे पाहत असते. बरोबर. आणि एखादा ग्रह जेव्हा त्या ताऱ्यासमोरून जातो तेव्हा त्या ताऱ्याचा प्रकाश अगदी सूक्ष्म प्रमाणात कमी होतो. हे बदल इतके छोटे असतात की एखादा माणूस स्क्रीनसमोर बसून ते शोधूच शकत नाही. तिथेच तुम्हाला पायथॉन किंवा C++ आणि प्रगत मशीन लर्निंगची गरज भासते. अगदी अचूक, जे या हजारो टेराबाईट्सच्या गोंधळातून तो एक अचूक सिग्नल शोधून काढू शकतील. त्यामुळे आजचं एरोस्पेस इंजिनिअरिंग हे जेवढं हार्डवेअरवर अवलंबून आहे तेवढंच सॉफ्टवेअरवरही आहे. म्हणूनच नुसती पुस्तकी घोकंपट्टी करून चालणार नाही. बॅचलर्स करत असतानाच प्रत्यक्ष सायन्स प्रोजेक्ट्सवर काम करणं किंवा हॅकथॉन्समध्ये भाग घेणं हे प्रोफाईल मजबूत करतं. हो, आणि रिसर्च पेपर्स प्रकाशित करणं सुद्धा. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला अमेरिकेत जाणं शक्यच नसेल तर काय? कारण तिथे सगळं संपत नाही. आपल्याकडे भारतातच इस्रो आणि DRDO सारख्या संस्था आहेत. आणि आपण त्यांना कोणत्याही अर्थाने कमी लेखण्याची चूक करू नये. चांद्रयान आणि मंगलयान मोहिमांद्वारे इस्रोने जे साध्य केलंय ते थक्क करणारं आहे. ही एवढ्या कमी बजेटमध्ये. हो, ते जगातलं सर्वात प्रगत डीप स्पेस एक्सप्लोरेशन करत आहेत.
शिवाय आता भारतातही स्कायरॉट आणि अग्निकूलसारख्या खासगी कंपन्या वेगाने वाढत आहेत. बरोबर. शेवटी तुम्ही श्रीहरिकोटावरून रॉकेट लॉन्च करताय की केप कॅनावेरलवरून, अंतराळाचं रहस्य उलगडण्याची ती मोहीम आणि त्यातलं थ्रिल एकच असतं. नक्कीच. आपण आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे येत असताना मला एका अशा विचारावर येऊन थांबायचा आहे जो खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण मगाशी बोललो की राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमेरिकन नागरिकत्वाची अट किती महत्वाची आहे. पण दुसरीकडे आपण आर्टेमिस मोहिमेबद्दलही बोललो, जिचा मुख्य उद्देश चंद्रावर आणि मंगळावर मानवाची कायमस्वरूपी वसाहत स्थापन करणं हा आहे. हो, पुढच्या काही दशकांमध्ये हे शक्य होईल. मग विचार करा, 2-3 दशकानंतर जेव्हा मंगळावरच्या लाल मातीत तयार केलेल्या डोममध्ये शेकडो माणसं एकत्र राहत असतील, ऑक्सिजन आणि पाण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतील, तेव्हा तिथे काम करताना हा व्यक्ती पृथ्वीवरच्या कोणत्या देशाचा नागरिक आहे या गोष्टीला काही अर्थ उरेल का? हां, खरंच खूप खोल विचार आहे. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने एक मल्टी प्लॅनेटरी प्रजाती बनू, तेव्हा हे अथांग अंतराळ आपल्याला त्या सर्व सीमारेषा पुसून टाकायला भाग पाडेल का, ज्या सीमारेषांमधूनच एकेकाळी या अंतराळ शर्यतीचा जन्म झाला होता? हा एक प्रश्नच आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन सखोल चर्चेसह.